इचलकरंजीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील विविध भागात मिरवणुका, ढोल ताशांचा गजरात, अभिवादन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्री शंभूतीर्थ येथे आयोजित कार्यक्रमात युवक, शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन केले। येथील श्री शंभूतीर्थ या ऐतिहासिक स्मारकाच्या उभारणीनंतर प्रथमच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। बुधवारी सायंकाळी रंगलेल्या महाराष्ट्राचा शाहिरी बाणा या शाहिरी कार्यक्रमाने उपस्थित शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला। शाहीर चंद्रकांत माने आणि शाहीर ऋतुजा माने यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथा, स्वराज्य राज्याची परंपरा आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदानाचे प्रभावी वर्णन शाहिरीत शैलीत केले। जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धा परीक्षेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले। गुरुवारी सायंकाळी 6 वाजता आमदार राहुल आवाडे, सौ मोसमी आवाडे, गजानन महाराज, सतीश मुळीक व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री शंभूतीर्थ येथे अभिषेक व मानवंदना कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला। त्यानंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, महापौर उदय धातुंडे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, गजानन महाजन आदींसह विविध मान्यवरांनी श्री शंभूतीर्थ येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तर ऐतिहासिक व शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। शुक्रवारी सायंकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत लक्ष्मी मार्केट परिसरात हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे। सायंकाळी मनमोहक, चित्ताकर्षक रोषणाई व डोळे दिपवणाऱ्या आतिषबाजीने कार्यक्रमात रंगत आणली। सायंकाळी डॉल्बीच्या दंदनाटात भव्य दिव्य अशा मिरवणुका काढण्यात आल्या।